आजपासून शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू झाली आहे। 60 प्रवाशांना घेऊन हैदराबाद येथून पहिलेच विमान 9:30 वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल झाले। भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डीत दाखल झालेल्या प्रवाशांचे फूल आणि साईबाबांचा बुंदी प्रसाद देऊन तसेच केक कापून स्वागत केले। 2018 साली शिर्डीत विमानतळ सुरू झाल्यानंतर आज तागायत हजारो प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घेतलाय। शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओढा लक्षात घेता नाईट लँडिंग सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती। अखेर आजपासून नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्याने साई भक्तांमध्ये उत्साह बघायला मिळतोय। ही सुविधा सुरू होताच शिर्डी विमानतळावर पहिल्याच विमानाने येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत पुष्प साईबाबांचा प्रसाद देऊन तसेच केक कापून करण्यात आले। नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार आहे। यासाठी जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्यासह विमान संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया यावेळी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी दिली आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे, त्याचबरोबर ज्यांची ही संकल्पनेतून या एअरपोर्टची सुरुवात झाली असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि तमाम ज्या लोकांच्या प्रयत्नातून हे एअरपोर्ट उभं राहिलं असे या भागातले ग्रामस्थ, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि सर्वात महत्त्वाचं की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली जी भावना बाबांबद्दल होती आणि नाईट लँडिंग व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची मागणी होती, ती आज मागणी पूर्ण झाली। गेले अनेक दिवसापासून हा विषय रखडलेला होता। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी प्रचंड पाठपुरवठा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांकडे केला आणि म्हणून CISFची अतिरिक्त तुकडी इथं वर्ग करण्यात आली आणि त्यामुळे हे नाईट लँडिंग आज शक्य झालं। आज नाईट लँडिंगच्या माध्यमातून हे पहिलं विमान रात्री 9:30च्या सुमारास इथं लँड झालेलं आहे। माझ्यावरती ही रेग्युलर फ्लाईट राहील। दिल्लीची एक ट्रायल फ्लाईट 11:30 वाजेची आहे, ती आता थोडंसं टेक्निकल स्नॅगमुळे थांबली, तर दिल्लीची नाईट लँडिंग पण आता लवकरात लवकर सुरू होईल आणि असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जवळपास 5 ते 10 विमानं रात्री येतील आणि एक शिर्डीच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात आधार मिळण्याचं काम या नाईट लँडिंगमुळे होईल, याचा मला विशेष आनंद वाटतो। आज कोणतं विमान आलेलं? ATR विमान आहे जे हैदराबादहून शिर्डीचं या ठिकाणी लँड झालंय। येताना जवळपास 60 पॅसेंजर झाले, जाताना 76 पॅसेंजर जाणार आहेत आणि हेच माझं जी मागणी होती की जर दर्शन व्यवस्था ही आता पहाटेची झाली तर नाईट लँडिंगमध्ये येणारे अनेक, कारण की बहुतांश मला असं वाटतं की विमानद्वारे येणारे लोक हे पेड पासवालेच असू शकतात, कारण की अर्थकारणात दृष्टिकोनावर पाहिलं तर हे लोक जे रात्री येतील त्यांना सकाळी पेड पासमध्ये सकाळी पहाटे दर्शन करतील आणि परत ते विमानाने जाऊ शकतात आणि म्हणून हा जो समतोल आहे, हे जे काही कोऑर्डिनेशन आहे हे संस्थान आणि एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये करून द्यायची जबाबदारी आमची आहे आणि मला विश्वास आहे की साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था पहाटेच्या VIP दर्शनचं मी सुचवलेला मार्ग निश्चित अभ्यास करून स्वीकारतील। विमानतळ देखील माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होईल, कारण की 560 कोटी रुपयाचा नवा विमानतळाचा प्रकल्प आपण शेजारी पाहतात सुरू झालेला आहे। मेगा इंजिनिअरिंग म्हणून या कंपनीला त्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि जेव्हा त्याला जवळपास जर डिझाईन आपण पाहिलं तर त्याला एरो ब्रिजेस आहेत। असं भव्य दिव्य एअरपोर्ट माझ्यामध्ये कुंभच्या अगोदर हे एअरपोर्ट आम्ही पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयां समितीची मीटिंग सुरू केली आहे। मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा यशस्वी झाला, या कुंभमेळ्याचं केंद्रस्थान हे शिर्डी विमानतळ राहणार आहे आणि म्हणून जे इंटरनॅशनल दर्जाचं एअरपोर्ट आपण तयार करण्याचा मानस घेतलेला आहे तो कुंभच्या अगोदर 2027च्या पूर्वी हे एअरपोर्ट पूर्ण आम्ही करून दाखवणार। इंडिगो की लैंड हुई है। मैं देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी, गृहमंत्री अमित भाई शाह और राज्य के मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहब, इन तीनों का ही बहुत तहे दिल से आभार प्रकट करता हूं, जिनके माध्यम से ये नाइट लैंडिंग की फैसिलिटी शुरू हुई और यहाँ के पालक मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटिल साहब जिन्होंने इस एयरपोर्ट की नींव रखी थी, तो आज एक बहुत बड़ा सपना यहाँ के लोगों का पूरा हुआ है। मुझे पूरा विश्वास है कि इस नाइट लैंडिंग से जो अर्थव्यवस्था शिर्डी की बदलेगी, उससे वहाँ के रहने वाले ग्रामस्थ, वहाँ पे मिलने वाला रोज़गार ये और मजबूत होगा और ये नाइट लैंडिंग हमारे हिसाब से आगे तो पहली फ्लाइट है, आगे और भी बढ़ेंगी और 2027 में जब नासिक में कुंभ होने वाला है तो शिर्डी एयरपोर्ट एपिसेंटर होगा सारी एविएशन इंडस्ट्री का कुंभ के लिए। यही हमारी कोशिश है और नया एयरपोर्ट हम उससे जल्दी पूरा करेंगे। आज कौन सी फ्लाइट आई है? कितने पैसेंजर आए? भाई इंडिगो की फ्लाइट है, ATR फ्लाइट हैदराबाद से शिर्डी, मेरे ख्याल से 60 पैसेंजर्स आए हैं
और अभी जो जाएंगे वापस वो 9:50 का डिपार्चर था, तो थोड़ा सा लेट हो गया आज पहली बार होने की वजह से। तो मेरे ख्याल से डिपार्चर 80 अप्रोक्सीमेटली पैसेंजर्स हैं। और कहाँ से फ्लाइट बात की है, दिल्ली की भी स्लॉट बुक किया हुआ है, लेकिन उनकी फ्लाइट थोड़ा सा मेंटेनेंस में होने की वजह से वो फ्लाइट जब टेक्निकल क्लियर हो जाएगा तो दिल्ली की फ्लाइट भी रात को 11:30 बजे की चालू हो जाएगी। 500 करोड़ की लागत से बनने वाला है। ये इंटरनेशनल स्टैंडर्ड्स को मीट करने वाला एयरपोर्ट रहेगा। उसमें एरो ब्रिजेज रहेंगे, कम से कम 4 या 5 एरो ब्रिजेज की प्रोविजन उस नए एयरपोर्ट में है। और हमारा प्रयत्न है कि 2027 से पहले ये नया एयरपोर्ट अगर पूरा होता है तो इससे बहुत बड़ा फायदा कुंभ में आने वाले सारी यात्रियों को होगा। और इसी को लेके हम आदरणीय मुख्यमंत्री जी के सामने मीटिंग अगले हफ्ते रखने वाले हैं। और मुझे विश्वास है कि माननीय मुख्यमंत्री जी के नेतृत्व में, फडणवीस साहब के नेतृत्व में ये एयरपोर्ट हम 2 साल में पूरा कर पाएंगे। सस्नेह निमंत्रण। विश्वप्रसिद्ध साईनगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक 3 एप्रिल ते गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी दररोज रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे। तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री अहिल्यानगर, मार्गदर्शक नामदार सौ शालिनताई विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर, उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर, प्रस्तुत करता अर्हम विद्या प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी मसा। कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ कोनकर पाटील क्रिकेट मैदान, ओम साईनगर, हॉटेल गणपती पॅलेस चौक, शिर्डी। आयोजक सकल जैन समाज शिर्डी, शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी।